वो कुछ भी बहाना ढूंढ लेते हैं, जिनको भाग कर जाना है वो एक बहाना ढूंढता है। आप ठीक है, आप चले गए हैं तो आप बहाने मत बताइए, आप काम करिए। मंत्री हो आप, मंत्री का काम करिए। अभी मंत्री नहीं हो, मुझे मालूम नहीं आप मंत्री रहेंगे या नहीं रहेंगे। सर, आदित्य ठाकरे जी को छोड़ के बाकी 14 एमएलए जो है आपके साथ, उनको डिस्क्वालिफिकेशन का नोटिस शिंदे कैंप की तरफ से दिया गया है सर, उस पर क्या कहें? नहीं ठीक है, देने तो ये एक लीगल प्रोसेस होता है। आदित्य ठाकरे जी को छोड़कर क्यों मुझे पता नहीं। वो कह रहे हैं कि बाला साहब की रिस्पेक्ट करते हुए उन्हें नहीं दिया, बाकी सबको इसलिए दिया। जो 14 है वो भी बाला साहब ठाकरे के ही चेले और शिवसैनिक हैं। सर, कल एक चीज सर, कालचं तुम्ही मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं का? आणि या भाषणाच्या नंतर तुमची प्रतिक्रिया काय? कारण की अनेकांनी भाषणावर चांगल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. नाही बघा, भाषणाबद्दल काय बोलत? नाही, त्यांचं भाषण चांगलं झालं असेल. मी दिल्लीला होतो, मी प्रवासात होतो, मी ऐकले नाही, मी वाचलं आता. मुख्यमंत्री जेव्हा विश्वासदर्शक ठराव जिंकतात तेव्हा त्यांना आपल्या भूमिका मांडाव्या लागतात. मुळात त्यांनी ही राज्याची भूमिका न मांडता मी पक्ष का सोडला याच्यावर ते खुलासे देत होते. नारायण राणेंचं भाषण सुद्धा याच प्रकारचं होतं. अगर नारायण राणे का भाषण आपने सुना होगा, उस वक्त पार्टी छोड़कर गए थे तो विधानसभा में उनका भी स्पीच इससे अलग नहीं था. छगन भुजबळांचं भाषण जर आपण ऐकलं असेल ते सुद्धा ह्याच पद्धतीचं. पक्ष सोडणारा, पक्षाशी प्रतारणा करणारा जेव्हा नेता दुसऱ्या पक्षात जातो तेव्हा त्याला अशा प्रकारचे खुलासे करणारं भाषण करावं लागतं. लोकांच्या भावनांना हात घालणारं भाषण करावं लागतं की माझंच कसं बरोबर आणि माझ्या इथे कसा अन्याय झाला हे सतत त्यांना वारंवार सांगावं लागतं. त्या पद्धतीनं त्याने एक उत्तम भाषण केलं. 200 आमदार निवडून आणू आम्ही, 200च्या पुढे आम्ही 200 आमदार निवडून आणू. जे कोण बोलतात की आम्हाला पाडणार तर मी स्वतः यांची सगळ्याची जबाबदारी घेतो. चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी घेतली असेल तर आनंद आहे. हा शेवटी ती त्यांची लायबिलिटी आहे. त्यांच्याबरोबर लोक गेले, त्याच्यावरती आम्ही कशाकरता उत्तर द्यावं? आम्ही सांगू की आम्ही शिवसेना म्हणून 100च्या वर जागा आम्ही निवडून आणू. याची आता ताकद आम्हाला कळलेली आहे. लोकांमध्ये ज्या प्रकारचा उत्साह दिसतोय मला, ज्या प्रकारची प्रेरणा आणि ऊर्जा दिसते, ज्या प्रकारची चीड दिसते, ते पाहता महाराष्ट्रामध्ये शिवसेना बरं का ही 100च्या वर जागा जिंकेल असं आज मला वातावरण दिसतं आहे. कोणी पक्षातून काही आमदार किंवा काही खासदार सोडून गेले किंवा जाणार असतील म्हणून मतदार गेला, शिवसेनेचा सहानुभूतीदार गेला, बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग गेला असं होत नाही. तुम्ही बाळासाहेबांच्या स्मारकावर गेलात किंवा अन्य कुठे गेलात, शिवाजी महाराजांच्या चरणी लीन झाला तरीसुद्धा इतिहासामध्ये आपली नोंद वेगळ्या पद्धतीनं होईल. आपण आपल्या भूमिका वेगळ्या पद्धतीनं पक्षात मांडू शकत होता. आम्ही सगळे आपल्याशी वारंवार चर्चा करत होतो. काही ज्याला कम्युनिकेशन गॅप म्हणतो अशा पद्धतीचं गॅप राहिली असेल तरीही मार्ग निघत होता. आपण जेव्हा बाहेर होता तेव्हाही उद्धव ठाकरे आपल्याशी बोलत होते. आम्ही सगळ्या आमदारांशी बोलत होतो. काल तर एक आमदार गेले तेव्हा आश्चर्यच वाटलं. आदल्या दिवशी रडत होते ते त्यांच्या मतदारसंघात जाऊन. ज्या प्रकारे त्यांचं लोकांनी स्वागत केलं हिंगोलीमध्ये आणि त्यांच्या डोळ्यात अश्रुधारा वाहू लागल्या एक निष्ठावान म्हणून. आता अशा लोकांकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? अशा लोकांना जनता आणि मतदार पुन्हा उभं करणार नाही हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. मी अत्यंत सौम्य भाषेत सांगतो. माझ्या भाषेविषयी फार आक्षेप आहे, पण माझ्या संपूर्ण भाषणामध्ये आपण पाहिलं असेल, माझ्या या निवेदनामध्ये मी कोणतं चुकीचं वाक्य बोलतो? सर, हिंसा में जानना चाहेंगे, 200 सीट जीतने की बात कर रहे हैं मुख्यमंत्री कौन? ये 200 सीट जीतने की बात ये नहीं, दिल्ली वाले का हो. यहाँ क्या होगा? शिवसेना को भी पूरा विश्वास है. कल उद्धव ठाकरे साहब ने कहा है आप अभी मिड टर्म पोल लीजिए, हम लड़ने के लिए तैयार हैं. क्या आप तैयार हैं? हम तैयार हैं. चलो जनता के बीच जाएंगे, जनता के न्यायालय में जाएंगे. हमको पूरा विश्वास है अगर अभी चुनाव होता है तो 100 से भी ज़्यादा सीटें हम जीत कर विधानसभा में आने की हिम्मत, ताकत हमारे में है. क्योंकि हमें मालूम है हम असली है. ये बाला साहब ठाकरे जी की शिवसेना है.
और किसी की शिवसेना नहीं हो सकती। आप पैसे के बल पर और दिल्ली के सेंट्रल एजेंसी की ताकत पर आप किसी पार्टी को इस देश में, मैं महाराष्ट्र की बात नहीं कर सकता, इस देश में हाईजैक नहीं कर सकते। ममता जी ने जो कहा है ना, सिर्फ पैसा नहीं मिला है और भी कुछ मिला है, ये और भी कुछ में बहुत बड़ा रहस्य छुपा है और जल्दी वो रहस्य सामने आ सर, जाए। आप सर, बाळासाहेबांचा- लगातार बातचीत हिंदू हो रही थी विचार- एमएलए के साथ। कल आदित्य ठाकरे और प्रकाश सुर्वे जी का आमना सामना हुआ, एक इमोशनल मोमेंट था और आदित्य ठाकरे जी ने फिर एक बार कहा कि आपसे उम्मीद है कि आप वापस आएंगे। सर, अभी भी हम उम्मीद रखते हैं, अगर किसी को गुमराह कर कर, फंसा कर, फुसला कर लेके गए तो अभी भी उम्मीद है हमको कि जल्दी ही लोग वापस आ जाएंगे, उनका जो भ्रम है वो दूर हो जाएगा। क्यों नहीं, हमारे ही लोग हैं ये सब, आ जाएंगे। सुबह का भूला शाम को लौट आए तो उसे भूला नहीं कहते। ये भूले बिखरे जो लोग हैं आ जाएंगे। चलो धन्यवाद। सर, बाळासाहेबांनी हिंदुत्व विचार म्हणून भाजपची युती केली आहे असं एकनाथ शिंदे म्हणतात। थोडा हो, सर, त्यांनी अनेक बाळासाहेबांची वक्तव्य सांगितली आणि कशा प्रकारे बाळासाहेबांची वक्तव्य, बाळासाहेबांबरोबर मी सलग 30 वर्ष काम केलेला माणूस आहे, सामनाचा संपादक म्हणून बोलतो, हा जवळून त्यांच्या चरणाशी बसून 30 वर्ष काम केलं आहे मी। तर बाळासाहेबांची वक्तव्य, बाळासाहेबांच्या भूमिका या सोयीनुसार कोणी सांगू नये। आम्हाला माहिती आहे बाळासाहेब ठाकरे काय होते, नारायण राणे गेल्या तेव्हा बाळासाहेबांची काय भूमिका होती, छगन भुजबळ गेले तेव्हा बाळासाहेबांची काय भूमिका होती, तीच भूमिका आताही त्यांनी ठेवली आहे। तर ते व्हीप त्यांच्या विरोधात भाषणामध्ये मतदानामुळे आपल्याला 14 लोकांना नोटीस नोटीस दिली, दिली, 14 तेवढ्या- लोकांना नोटीस दिली। व्हीप विरोधात मतदानामुळे बेकायदेशीर व्हीप आहे। शिवसेना हा मूळ पक्ष आहे, त्या मूळ पक्षाचा व्हीपच कायदेशीरदृष्ट्या लागू होतो। कोणी जर बाहेर फुटले असतील, त्यांची संख्या किती असो, त्यांच्या व्हीपला कायदेशीरदृष्ट्या घटनेनुसार काही किंमत नाही। जर पीठासीन अधिकारी जे आता बसवले गेलेले आहेत, त्यांनी जर अशा प्रकारे कायद्याची मोडतोड करून आमच्या लोकांवरती कारवाई करण्याचं त्यांनी काय कारण शोधलं, तर त्यांनी आपली वकिलीची सनद आहे ना ती परत करावी, कायदा पाहावा।